वाशिममधलं थोडंसं जे आहे पूर्ण माहोल वेगळा आहे. तरी आपण कुठे जाऊन आलो? आपण गेलो होतो इकडे पटकन पाय ना आराम. स्वराज पाय ना. काल पूर्णाची बुडी पण नाही चालत होती हिला. हां, नॉनव्हेज वगैरे पण ते जे आहे कॅन्सल वगैरे. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार आई. हो, नाश्ता करून चालू आहे. आणि आपला जो सूरज आहे तो टीव्ही पाहत आहे. चला, झोप झालेलं इकडं सूरजची. व्यवस्थित फिट करायला पाहिजे होतं, फिट नाही केलेलं ते पाहणं. आज फिरवायचा विचार होता त्याचा, जसं बाहेर जायचा पण विचार होता, पण घरातच पाहिलं थोडंसं आणि लगेच वापस आलो. आणि स्वराज जो आहे झोप वगैरे घेतली. तर इकडे नाश्ता वगैरे चालू आहे. आणि आज मला जायचं थोडंसं बाहेर रंगपंचमी खेळायला, पण तसं टाइम तसा खूप झालेला. हा स्वराजचा खेळ. सूरजला कलर खेळायचा आहे. चला चल 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 बाहेर जाऊ आपण. चल आता आंघोळ करायची. आता सुटला डुगू. हे डुगू, हे सूरज, पिलू. तर इकडं जे आहे प्रतीक आलेला आहे. आणि आत्ताच आम्ही बाहेर वगैरे गेलो होतो, आहे ना. हो, हॅपी होली, हॅपी होली. तर वाशिम मधली होळी माहिती आहे का कशी आहे? वाशिम मधली होळी, वाशिम मधलं थोडंसं जे आहे पूर्ण माहोल वेगळा आहे. तरी आपण कुठे जाऊन आलो? आपण गेलो होतो पुसद नाका वगैरे, अकोला नाका. तिथं तर म्हणजे मुलं असे पेंडॉल मध्ये नाचून कपडे फाडले, त्यांचे शर्ट वगैरे सर्व खतम होतं त्यांचा माहोल त्यांना. म्हणजे चौकडात वेगळं आहेच म्हणा. कोणी गाड्या पोलीसवाले पण गाड्या जप्त करत आहेत. भरपूर गाड्या जप्त केल्या आता. ट्रिपल सीट. हा, आणि पुन्हा आता वेगळं दांगडू असतं ना आजचा. हो, ठीक आहे, बघू आता काय. तर आणखी दिवस बाकी आहे. आता फक्त 12 वाजत आलेले आहे. हो, घेतली होती ओढून चैन. निघाला कलर. हो, चेहरे ओळखायला नाही येत आहे का तुला आज? स्वराज, मामन कलर लावला तुला. काय झालं? तर बघा मित्रांनो, इकडं जे आहे आमचा स्वराज आज काय झालं, उबळा पडलेला आहे. आणि होळीच्या दिवशी आई इकडे इकडे लवकर इकडे पटकन पाय ना आराम. स्वराज पाय ना. काय झालं? झोपलेच पलटी झाला. करताल सरळ कर 1 मिनिट. हा, लगेच तो तिरपा झाला आणि उलट्या पडल्या. झोपेतच उलट्या पडल्या आणि डबल उठला. आता झाली आता सुरुवात. पहिले सकाळी होळी खेळणं झाली, आता उलट पडणं झालं. नेमकेच मग काय आपलं आता उलट पडायचं तर पडणारच आहे. आपण त्याला केलं किती रोखलं असतं तरी पडलाच असतं ना ते. फक्त कोणी लवकर पडते, कोणी उशिरा पडते. हा लवकर पडला ना, पण ठेवून पाहिजे इकडेच डबल. ठेवून तर पाय, ऑटोमॅटिक पलटी होते.
पहिले काय झालं डायरेक्ट तो एका साईडला होता. 2 वेळा ओढले त्याला, असं सरळ वळ सरळ वळ, तो काय सरळ वळ नाही, नाक चपलं, हात चपला आणि लगेच पलटी झाला. काय आहे, किती पसार आहे इकडे या रूम मध्ये. कपडे हे सर्व, हे बघा हे कपडे एक साईड. पहिले किती कमी होतं, चौकून आहे. झोप लागलेली तेच तर मग. गेली झोप. चिकन घाई घाई उठवला. तर असं आहे खरंच, आजचं खेळ असं प्रत्येक बारी नसते. काय म्हणतात, उबळं पडणं. आणि एक तर आज होळीचा दिवस आहे. ग्रहण आहे ना आज. ग्रहणाचा 3 वाजतापासून आज स्वतःहून झाला, पण तो उबळा आहे ना, लगेच स्वतःहून झाला एकटाच, कोणाच हात नाही लावला. बस जा, काय दिवशी खाली असलं नाक ठेसलं असतं तुला. खाली खाली पडा. नाही नाही, गादीवर होता म्हणून काही वाटलं नाही. तेच जर चट्यावर असतं, खाली असतं, तुल्यावर असतं, तर किती जोरात नाक ठेसलं असतं त्याचं, आहे ना. हा का आहे, बस झालं तिकडे होती राधिका. नाही तर मग दोघं जण असतील ना मग लगेच, आहे ना रे. घाल बोट, घाल बोट. तोंडात बोटं घालतच राहायचं. खरंच खूपच त्रास देतात असं तो आज. हो ना, आज चांगलं. हां, चल चल. 2-3 दिवसापासून त्रास चालू आहे त्याचा, थोडा 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 ना. टाइम टेबल काहीच नाही, टाइम टेबल काहीच नाही त्याचा. कधी उठायचं, कधी काही करायचं. रात्रभरात तो 3 वेळा उठते माहिती का. 3 वेळा आहेच त्याचं दर वेळेस. इकडं नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा. एक 12-1 वाजता, लगेच 10-11 वाजता झोपला की 12-1 वाजताचा टाइम. उततच राहते म्हणते माय पिल्लू. गाल धरा नाही म्हणते गाल धरा नाही, गाला मोठे होते. चांगलं असते पण पालटी पडणं. इतक्या लवकर येतो. पण लगेच पडायला झाले ना, मग 3 महिने झाले ना पुरे. मग आता 3.5 महिन्यात पडत असतात. पडते मग ते 4-5 महिन्यात पडत. चौथ्या हा लवकर. ती एक साईड झोपला. नाही बिचारलं ना पडते. त्याच्या कड्यावरच होते. त्याचा हात नाही निघे, पण आज हात निघाला. हात काढला. अरे हात काढला तर आज. हा चला ओ चला. होडी खेळला. आज तर शॉर्टकट आला, पण पुढच्या वेळेस तुम्हाला पूर्ण व्हिडिओ काय पालती पलटण दिसणार आहे जर आलात तर. पण हा क्षण म्हणजे आम्ही पाहिला डोळ्यानं, म्हणून पहिले पाहून घेतला आणि नंतर तुम्हाला सांगितलं. असं वाटलं नाही तर पूर्ण पालटी पडून म्हणून. इकडे तयार झाली का सर्व किचनमध्ये. होळीचा दिवस आज, शांततेचा सर्व. शांत आहे आज. गल्ली शांत आहे दुपार. दरवेळेस होळीच्या वेळेस ग्रहण असते का काही नाही यावेळेस. काय रे अक्षय अजून होतं ना मग आपण. हो ना. आता चालतं मग. नाही होळीच्या वेळेस. आज होळीच्या वेळेस बी ना, आता मग आपण पाहिलं नव्हतं रातचं. हो असतातच. तू नव्हती इथं. इथं होळी आपली पहिलीच आहे नाही. होळी आहे पहिले. कोजागिरीला होता, कोजागिरी पडला का, हा. कोजागिरीच्या वेळेस. आहे ना, पाहिलं ना आम्ही. हो, ए डुबू. होळी अमावस्येला असते ना, पौर्णिमेला. पौर्णिमेला असते होळी, आहे ना. ते आहे आज. आज आपला सरस पालथा पडला. परत तिकडे होळी पाहिली का तीनची, पाहिले ना कशी झाली. बापा, किती रंग खेळले ते. कोण कोण. मामी, ओम, मनीषा, कोमल, ती परी परी, रोहिणी, आणि इकडे गावकडं रुद्र. तपनला. हो तिकडे लय जण खेळले असं. आता आपल्याला घरी आपा बाबूच्या आपण काही बाहेर निघालं नाही जास्त, घरातच राहिलं. आज ग्रहण होतं, हो
आणि ग्रहणचा टाईम पण असा दुपारचा होता, हो. त्याच्यामुळे जास्त तिकडे काही बाहेर नेता पण याला. डोकूला तर तसं नेणारच नव्हतं, नाही कलर पण लावता नव्हता येत. नाही आणि थोडंसं जरी त्याला स्मेल वगैरे आला तर उलट्या वगैरे करणार त्याच्या भीतीनं त्याला जास्त काही कलर वगैरे लावलेला नाही आपण. नाही आणि जी आहे स्वराजची एकंदरीत पहिली होळी हो. नॉर्मलमध्येच झालेली आहे, पण ठीक आहे. एक आहे सण आहे साजरा वगैरे केलेला आहे नॉर्मलमध्ये. आणि इकडं किचनमध्ये पण काय होतं आज, तर इकडं किचनमध्ये तयारी चालू आहे संध्याकाळच्या जेवणाची. पण आज तर चौकड वेगवेगळं करतात. वेगवेगळं. काल पुरणाची पोळी, आज नॉनव्हेज वगैरे करतात. कारण नॉनव्हेज वगैरे चालत नाही शेवटी तर आपल्या इथं. काल पुरणाची पोळी पण नाही चालत होती हिला. हां. हां, नॉनव्हेज वगैरे पण ते जे आहे कॅन्सल वगैरे झालं. तर आपण अंडे वगैरे खातो ना, हां प्रेग्नेन्सीपासून चालू केली. हो. तर असं आहे सध्या. आणि इकडं झोप वगैरे चालू आहे, झोप घालणं सुरजला. हो ना, करते पुन्हा. मग? उठलं की चालूच राहते. आज ग्रहण होते आपण बाहेर जायला नव्हतं चालत बाळाला आपल्या. 3 ते 6 पर्यंत काही खायला नव्हतं जमा. नाहीतर इकडे इच्छा चालू होती, प्लॅन ठरलेला होता. की बाहेर जायचं बाळाला. तुम्ही ठीक आहे. सांगत होते ना सकाळी की मस्त डेकोरेशन केलं होतं. हो, आता आम्ही सकाळच्या टायमात गेलो ना, हां, त्यामुळे पेंडॉल वगैरे टाकून डेकोरेशन करून बऱ्याच वेळा म्हणजे स्पीकर वगैरे टाकून DJ वगैरे लावून. मजा आली असती. हा. पण कुठं जाणार लेकराच्या मागं. आणि मेन म्हणजे ग्रहण पण होतं, त्याचे किरणं अंगावर पडत बाळाच्या. हो, नाही झाला नाही पाहिजे तसं. हां, त्यामुळे तर असं आहे. आता बरंच चौकट झालेले आहे, पण आमची मागच्या वर्षीची आणि या वर्षीमध्ये खूप फरक वाटला. आणि मागच्या वर्षी नाही का सुवर्णताई पण आलते मेन म्हणजे. हो. होळी खेळायला स्पेशल आलते त्या. आणि खरं तर होळी जी आहे लेडीजमध्ये ननद भाऊजी हम्म. हे होळी फेमस असतात. फेमस असतं. पण आमच्या नंतर पैसे नाही आला आम्हाला लावायला. आम्ही खेळलोच नाही. ठीक आहे, असं आहे. चला, तिकडं मस्त केलं सर्व फॅमिली. मग चौकड आहे तसं, पण काही इकडे शांत करतात, काही इकडं जास्त करतात. नॉर्मल आपल्या हिशोबानं बरं राहते जसं चालेल तसं. आणि जास्तीत जास्त कसं आपल्या गावाकडे जातात. गावाकडे सर्व हे असतं ना. हो. काय झालं, काऊन रडत आहे इकडं, काय झालं त्याला आज? काय झालं ना? काहून उभं राहिला? हा? काय काय झालं टुकू तुला? काय चला, आज आता काय बनवत आहे? चिवडा बनवतो. हे पूर्ण चिवडा. हे बाबलीच्या म्हणजे ते आता का हे आहे काय, होऊन जायचं आहे काय कार्यक्रम? नाही काही नाही पण छान लागते खायला. अरे अरे चल चल. चिडचिड करू लागा जास्त, चिडचिड करत आहे. आता बरेच जण आपले व्हिडिओ पण जे आहे, बरेच जण म्हणत असेल की तुमचे नुसते स्वराज, आई आणि राधिका यांच्यासोबतच व्हिडिओ असतात. मग आता कोणापासून रस्ता घ्या, बाहेर तर सध्या जायला जमत नाही. कोणासून घ्या मग आपले फॅमिली कंटेंट तसेच असतात. कोणाचं घ्या म्हणा, मग आई आमची घेतो म्हणा. नाही बा ओके. आणि काही दिवसातच तुम्हाला मी जे आहे आता आपल्या स्वराजचं जेव्हा हे झालं होतं बारसं, त्यावेळेस खूप सारे गिफ्ट आणखी ड्रेस साड्या वगैरे आल्या होत्या आहे ना. हो आता ना दाखव ना पण टाकायचं. पण हा व्हिडिओ खूप मोठा होता आहे तसंही. काय सोन्याची गिफ्ट आली म्हटलं. हो, बऱ्याच जण काय जे आहे ते आता केल्याला शेवटी गिफ्टच असते. कपड्यापासून असो, सोन्यापासून असो, काही असो. त्यामुळे हां, हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्याच्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की जे आहे स्वराजला काय काय घेतात. हां काय काय गिफ्ट आलं आणि काय काय नाही. पण एक गिफ्ट आजही आम्हाला ते भेटल्याच आहे. तुम्ही पाहिलं आपल्या व्हिडिओमध्ये. कुठलं गिफ्ट भेटलं आपल्याला आज? हेच आपलं डोकं. आज कुठलं गिफ्ट? हां, नाही आठवलं? बेडवर तिकडं स्वराज. पालथा पडला होता तो. हां, ते एक गिफ्टच आहे. एक नवीन बाळाची खून असते. आणि तरी पण ते लवकर पडते. कारण कोणी नाही का 4-5 महिन्यापर्यंत 5व्या महिने पडते.
पण याला चव तर लागलाच सध्या. आता पालथी कर. चला पुढं एक पाऊल. आणि या सध्या इकडं बघा भेळ खायला. बावल्याचं खाऊ. आठवण आली तर पण केलं. असं चालते का तेलकट वगैरे खायला? थोडंफार याला काय नसतं. असं म्हणतात खायचं पण सांगायचं नाही पण बाळाला पचत. असं पण आहे. हां. ठीक आहे चालतं. थोडंफार खायला काही नसतं. जरूर विटॅमिन पाहिजेच ना. हे नाही जमत ते नाही जमत. फक्त आंबट चिंबट नाही. चला ओके. हा व्हिडिओ आता इथंच संपूया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके बाय बाय.